आहे तसा गुन्हा देखील दाखल झाला. नेमकी याबाबतची सत्यता काय आहे, नेमकी काय भूमिका? ते मला याचंच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थिती न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे. तर हे प्रकरण आता नाही, 2004 सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि 2014मध्ये आमचे काही मित्र आहेत त्यांनी यासंबंधी जाणीवपूर्वक काही विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. 2004 नंतर 14 साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयांमध्ये ती सुनावणी झालेली आहे. या प्रकाराने सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने, तर मला वाटतं तो निर्णय 2019ला हे जे पिटिशनर आहे ज्यांनी आज आमच्याविरुद्ध आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी 29/11ला त्यावेळी एक चौकशी समिती नेमली त्यांच्या आग्रहास्तव औरंगाबाद खंडपीठानं. तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. काय म्हणलं सर्वोच्च न्यायालयाने? Pursuant to the above order, the state has filed additional documents wherein the investigation officer has filed a report indicating that no criminal case is made. तुम्ही पण म्हणताय, मी म्हणत नाही. In view of the above, this petition has become infructuous. The special petition is accordingly dismissed as it has become infructuous. इतकं क्लिअर कट ऑर्डर 2019 साली सुप्रीम कोर्टाने दिली या विषयामध्ये. त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा म्हणजे त्यांचं रिव्ह्यूसुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन अलाव केलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसरून आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं. आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन की तुम्ही 156(3) जो अधिकार तो GMFCचा आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिकडं जा, असं डायरेक्शन नव्हतं. तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती, पण ते शेवटी केले. बरं, हात्याच्या GMFCने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल तर FIR नोंदवा, कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी FIR नोंदवाच लागली. ती हाता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली. मग हे त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले परत. आता मूळ सर्वोच्च न्यायालयाचा पहिला निर्णय जो होता की ते पहिल्या पिटिशन या कारणासाठी डिस्मिस केलेलं आहे, तरी सांगितलं ठीक आहे, 156(3) अधिकार त्या कोर्टाचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी FIR दाखल करावं. परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे, मी वाचून दाखवतो की जर तुमच्यासमोर आलं नाही तर कापूस तुम्ही घेऊन जा नंतर की however, we made it clear that we are not inclined to say anything on the merits of the case, as it for the concerned investigators to conduct a fair and proper investigation. असं म्हटलं ते. पुढे काय म्हटलं त्यांनी शेवटी? We make it clear that no courageous steps shall be taken against both the accused persons and the proposed accused person. सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला. पण आता 156(3)चा मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतं त्यांनी थेट गुन्हा दाखल करायला सांगितलं असतं. FIR दाखल करणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये आता कुठे अँटिसिपेटरी बेल घ्यायचा नाही आहे, अटकपूर्व जामीन घ्यायचा नाही आहे. इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन FIR केलेलं होतं म्हणजे FIR दाखल केलेलं आहे. असं की यापूर्वी हे सगळं त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मंडळी तयार होईल वातावरण तयार करायचं, कारण ह्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही. त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं, माझी विधानसभेची निवडणूक आली कसं काहीतरी पिटिशन दाखल करायचं. त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे. खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे, विखे पाडणार दणका आणि अडचणी वाढणार. आता आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही, आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहे आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आम्ही ना कुठं अडचणीत आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे. जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चिट दिलेली आहे.
आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल, जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातोच आहे. आज नाही सुरू आहे, 2014 पासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे. त्यामुळे नवीन काही नाही. ज्यावेळी माध्यमांनी सुद्धा थोडं माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की हे सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ज्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करत आहेत ती ऑर्डर त्यांनी तुम्हाला दाखवायला पाहिजे होती की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलं. जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे, त्याचा महाराष्ट्राला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? नाही, आत्ताच तो मला वाटतं मंत्रिमंडळ समितीने निर्णय केला आहे. आता प्रत्यक्ष काय त्या याच्यामध्ये उल्लेख आहे, काय ती अंमलबजावणी कशी होणार आहे ते एकदा माहिती आल्यानंतर मला वाटतं अधिक स्पष्टता देता येईल. पण त्यात असं उल्लेख आहे की बऱ्याच दिवसाची मागणी होती लोकांनी, पक्षाची मागणी होती हे व्हावं. मला वाटतं त्याचा आदर करतच तो निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटी म्हटलं नसतं की 9 कोटी अशी मीटिंग, याचा अर्थ काय? 19चा रिपोर्ट ह्याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने ह्या क्रिमिनल ऑफिस होत त्यामुळे रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा. मला वाटतं की आपण सगळ्यांनी आपण सगळे सुज्ञ लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल 19 आणि 23 जे 24 आता 25ची ऑर्डर आहे, तुम्ही आता तुम्हाला देतो, मी वाचून घ्या तुम्ही तुमचं स्वतःचं एकदा. सुप्रीम कोर्टाने जर हे फेडरल होते जर प्रकरण जर ती केस रद्द केली होती, मग तरी परत जिल्हा सत्र न्यायालयाने ते दाखल करायला लावलं. काय ते त्याच्यामध्ये आपलं उद्या बरोबर आहे, पण जिल्हा सत्र न्यायालय नाही, JMFC जे कोर्ट जे राह त्याच्यामध्ये काय आहे की 156(3) जो ॲक्ट आहे ना तो त्याला ओव्हररायडिंग पॉवर सुप्रीम कोर्टाने नाही आहे. तो JMFC त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो. आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली सुप्रीम कोर्टाने, त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा, परत इन्व्हेस्टिगेशन होईल, परत काय त्यांना मांडायला झालं ते मांडावं. पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे, ज्यांना काही कुठला आता 8 वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं, मोठ्या मतं देखील निवडून दिलं. आता ह्या अशा लोकांनी किती आरोप केले नाही, काही जनतेचं काय यानं जनतेचा विश्वास संपादन नाही करतात या लोकांना, आरोप करणाऱ्यांना. आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर ते आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही, त्यांचा उसळही नाही कारखान्यात, किंवा ज्या योजनेवर ते आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही. ते फक्त राजकीयदृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे. परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या 14 नंतर 4 निवडणुका झाल्या कारखान्याच्या, त्यातल्या 3 वेळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्या. मग एवढे विखेबळी कारखान्याच्या सभासदांविषयी यांना आस्था वाटत होती, लोकांनी जाऊन जनतेच्या दरबार नाही मागायचं की हा फ्रॉड झाला, चुकीचं घडलं आहे, वाईट घडलं. कारण त्यांना माहिती आहे जनता त्यांना दारात उभं करत नाही, लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही, निवडणूक लढवायचे नाही, आपली राहिली की पद ती घालून बसावं लागेल ही भीती आहे. आणि मग आमच्यावर असे बेतल आरोप करायचे, चिखलफेक करायची, सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय की मला काही त्याचं ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोप हेतू आरोप करण्याचा. वास्तव फक्त तुमच्यावर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तो तुमच्या समोर आहे, त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा आहे. जी रक्कम त्यांचं बोलवतात कसं आहे एवढं पुष्कळ झालं मला. सर म्हटलं ही रक्कम जी होती ही आपण राज्य सरकारला परत केली होती आणि तीच चौकशी सातत्यानं सुरू आहे. मला वाटतं अगोदर तुम्ही वास्तू जे चाललं आहे ना ते समजून घ्या. रिपोर्टमध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडे कधीच आली नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं कारखान्याकडे आली, त्याचा वापर झाला की त्या राष्ट्रीय बँकेकडे रक्कम जमा झाली, त्याच राष्ट्रीय बँकेने परत बेसल डोसचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत राज्य सरकारने जमा झाली. तर त्यामुळे कारखान्याने कुठं रक्कम वापरली, पुढं त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणा पैसा मिळाला, हे सगळं त्या मागच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. असा जो भाषणापर्यंत झाला की मोठा फ्रॉड, अपार रकमेचा अमुक व्यक्तिगत लाभासाठी, आता ठीक आहे, आता हे आमच्यावर आरोप केल्याशिवाय त्यांना व्यक्तिगत लाभ मिळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आता राजकीय आरोप पण होत आहेत, संजय राऊत, सुषमा अंधारे राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत, कसं बघता त्यांचे आरोप? ठीक आहे, तर ते संजय राऊत ठीक आहे, तरी त्या पत्रा चाळायची काळजी घ्यावी, आमचं काही त्यापेक्षा मला त्याबद्दल त्यावेळेस बोलायचं नाही. आणि ठीक आहे, सुषमा अंधारे आता प्रत्येकाचा त्यांना काहीतरी माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. जसं आपल्या हे सगळे विरोधकांनी जे आता संबंध जे कुबाड रचलेलं आहे, आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी नाही आहे, तसं ह्या लोकांना वाटतं. पण त्याची चिंता करत नाही. असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे, जे केलं ते जनतेसमोर आहे,
त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेले अनेक वेळा. त्याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत चर्चा झाली, कारखान्याच्या निवडणुकीत विरोध झाल्या. मी म्हटलं पण त्यांना धाडस होत नाही कधी लोकांपुढे जाण्याचं. आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर. फक्त जी सुप्रीम कोर्टात दोन्ही जी ऑर्डर्स आहेत त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवत असताना माध्यमाकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुमच्यावर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू. ओके.